अबीर, आज उशीर झालाय तुला यायला. चल हातपाय धुवून घे. शुभंकरोती म्हणायची वेळ झाली आहे. अबीर, अबीर, काय अवस्था करून घेतलीस तू? ए राजा, काय झालं? तू रडतोयस का? शांत हो आधी. अबीर, मला सांग काय झालंय? तुझे कपडे बघ कसे झाले. तू रडतोयस, काहीतरी सांग मला. सांग ना मला राजा, काय झालंय? हा, बोल ना. मित्रांची भांडण केलंस का? मारामारी झाली का? कोणी काही बोललं का तुला? कोणी काही केलं का? हा अबीर, राजा बोल ना मला, काय झालंय? मला काळजी वाटते रे. आईला नाही सांगणार तू? हा अबीर, शांत नको ना बसू. सांग ना काय झालं, मला भीती वाटते. अबीर, राजा सांग ना काय झालंय? हा पिल्लू, काय झालंय तुला? बोल ना काय झालं? अबीर. शंकररावजी, हे बघा, शेवटची 4 नखं उरलेत. यांचं फायलिंग कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला एक काम सांगते. हे दादा आहेत ना, ते आता तुम्हाला एक फोन लावून देते माझ्या सासूबाईंना. त्यांच्याशी छान बोलायचं. त्यांना काय सांगणार? त्यांना म्हणायचं की हे बघा तिलोत्तमा मॅडम, मी या सावली हर्बल्सच्या प्रोजेक्टमध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. मला माझे पैसे या प्रोजेक्टमध्ये नाही गुंतवायचे, तर मी माघार घेतोय असं व्यवस्थित सांगायचं. आणि मग काय, आपण घरी जाऊयात सगळे. खूप लेट झालंय, आता कंटाळा आला आम्हाला. तुम्हाला पण घरी जायचं असेल ना, उशीर झालाय. करा पटकन. 4च नखं आहेत बघा. तुला काय वाटलं, तू या 2 सडकछाम गुंडांना घेऊन मला धमकी देशील? हो, मूर्ख आहेस तू, मूर्ख. मला एक कळत नाही, तिलोत्तमासारखी हुशार बाई कशी काय तुझ्या तावडीत झपटली कोण जाणे. ढोंगी आहेस तू, ढोंगी. तुझे ढोंगी रूप ना मी लवकरच तिच्या समोर आणतो की नाही बघच तू. तू कोणाशी पंगा घेतलायस ना हे तुला माहित नाहीये. एव्हा ना माझी माणसं मला शोधायला बाहेर पडली असतील, लवकरच ते इथे येतील. मग तुझं काय होणार आहे ना हे तुला ठाऊक नाहीये. शंकररावजी, हे असं तुम्ही मला का घाबरवताय? हा, मला तर भीती वाटते. तुमचे लोक मला बाहेर गेल्यावर मला मारतील. हो, मला भीती वाटते. उगाच तुमच्या नादाला लागले बाई. हो, त्यांना सोडा बरं. सोडा पटकन, मला भीती वाटते आता यांची. हो, सोडा. उशिरा का होईना तुला अक्कल आली. बरं झालं देवाने तुला वेळेत अक्कल दिली. हो, बरं झालं देवाने अक्कल दिली. हे बघा, माझं चुकलं, मला माफ करा प्लीज. ते ना मला राग आलेला हो खूप. तुम्ही ऑफिसमध्ये माझं इन्सल्ट केलात ना, तर माझ्या ते डोक्यात गेलं होतं. म्हणून मी इम्पल्सिव्हली असं सगळं वागले. आणि हे बघा, प्लीज बाहेर कोणालाच काही सांगू नका. तू सुधारणार असशील ना तर नक्कीच कोणाला सांगणार नाही. आणि देव एकदाच संधी देतो, लक्षात ठेव. मॅडम, का सोडलं तुम्ही त्याला? ते आत्ता बोलून गेले ना, देव एकच संधी देतो. मला तीच संधी मिळवायची आणि त्याचं सोनं करायचंय. म्हणजे मॅडम आता तुम्ही सुधारणार, आम्ही आता वडापावचा कारा टाकायचा? विलन्स कधीच सुधरत नाहीत. वेळेचं भान नाही. तुम्ही असं एवढं ओरडून का बोलताय माझ्याशी? मी सकाळीच आईंना सांगून गेले होते की माझ्या मावशीची तब्येत बरी नाहीये, म्हणून तिला भेटायला जाते. पण तुम्ही माझ्यावर आता असं ओरडून बोलताय जसं की मी खडकवासल्याला जाऊन तिकडे टाइमपास करत बसलेले. नाही, आमचाच जीव टांगणीला लागला होता. राजकुमारला खूप टेन्शन आलंय. फोन बघ, कधीपासून फोन करतोय तुला, फोन लागत नाहीये तुझा. काय झालं? हो आई, सॉरी, ते मावशीला भेटायला गेले होते ना मी. मग तिला दवाखान्यात न्यावं लागलं, तर तिकडे माझी जरा धावपळ झाली. आणि मग नंतर डॉक्टरशी बोलायला जेव्हा केबिनमध्ये गेले तेव्हा मला फोन सायलेंटवर करावा लागला. ते दवाखान्यात चालत नाही ना फोन असा रिंगिंग मोडवर असलेला, म्हणून मग. आणि मग तिथून निघाल्यानंतर मी विसरून गेले की मला फोन सायलेंटवरचा काढायचा. हे बघा अजून पण सायलेंटवरच आहे अजून. ओके, ठीक आहे. पण माझं चुकलंच आहे, सॉरी. मी जरा मध्ये फोन करून कळवायला हवं होतं की इथे वेळ लागू शकतो म्हणून. आय एम सॉरी.
मावशी कशी आहे तुझी? हां मावशी कशी आहे? मावशी बरी आहे. डॉक्टर म्हणाले 2-3 दिवसातच बरी होईल, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. त्यांनी औषधं दिली आहेत ना, त्याने पटकन फरक पडतो म्हणाले. ती होईल बरी. मी काय म्हणते आई, मला ना थोडी भूक लागली आहे. तुम्ही दोघं जेवलात का? की वाढू मी आपल्याला सगळ्यांना जेवायला? नाही नाही, नको वाढूस. म्हणजे मला तर जेवायची इच्छा नाही आहे. माझं डोकं म्हणत आहे गो. का? काय झालं? डोकं दुखतंय का? मी दाबून देऊ डोकं? नको नको, काही नको. ते जरा शंकरराव फोन उचलत नाही, तुला माहिती आहे ना, म्हणून जरा टेन्शन आलं होतं. ही एकमेव संधी होती आपल्याकडे, सारंगला आपल्या ऑफिसमध्ये खेचून आणायची, काम करायला. ती सुद्धा गेली शंकररावांमुळे. मी तर सकाळीच म्हणाले होते तुम्हाला, तो माणूस असं करू शकतो. पण तुम्ही सांगितल्यानंतर मला वाटलेलं की आतापर्यंत डील झाली असेल डन. पण त्यांनी काही निरोप वगैरे दिला नव्हता का? आधी फोन लागत नव्हता त्यांचा, आता रिंग तरी जाते, पण ते उचलत नाहीयेत. आता रिंग वाजतीये ना? हो. फोनची रिंग वाजतीये म्हणजे माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय. आई तुम्ही थांबा.